या पावभाजीला रंग बघा किती सुरेख आलाय आणि याचं टेक्स्चर पाहू शकता. एकदम पाहिजे तसं आलेलं आहे. करायला साधी सोपी ही पावभाजी अगदी सहज कोणालाही बनवता येईल. कुकरमध्येच बनवायची असल्यामुळे अगदी झटपट तयार होते आणि चवीला सुद्धा खूप भारी लागते. चला तर मग आता कशी बनवली ते पाहूया. पावभाजी करण्यासाठी गॅसवर मी कुकर ठेवलंय. कुकर छान गरम झालं की यामध्ये 1 टेबलस्पून बटर घालूया आणि 2 टेबलस्पून तेल घालायचं. आता 1 चमचा जिरे घालायचेत. बटर नसेल तर काहीच हरकत नाही, फक्त तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता. पण बटर घातल्याने पावभाजीला टेस्ट खूप छान येते. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची. तर आता जिरे थोडेसे फुलले आहेत आणि बटरसुद्धा मेल्ट झालेलं आहे. तर यामध्ये कांदा घालूया. तर 2 मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतले होते. 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची. 1 मिनिटभर हे दोन्ही परतून घेतलं की आता लगेच ही मिरचीची पेस्ट घालूया. तर 5 ते 6 बेडगी मिरच्या घेऊन मी अर्धा तास त्या गरम पाण्यात भिजवत ठेवल्या होत्या. याने पावभाजीला रंग खूप सुरेख येतो. आता एक एक करून सगळ्या भाज्या घालायच्या आहेत. तर 1 कप मी इथे सिमला मिरची घेतली आहे, 1 कप फुलगोबी, 1 कप टोमॅटो आणि 1 कपला थोडेसे जास्त मी बटाटे घेतलेत. तर सगळ्या भाज्यांच्या फोडी मी थोड्या मोठ्या करून घेतल्या होत्या आणि 5 ते 6 बीटरूटच्या फोडी घालायच्या आहेत. बीटरूट घातल्याने भाजीला रंग खूप सुरेख येतो. आता बुडापासून सगळं चमच्याने हलवून घेऊया आणि इथे मी 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत, त्या घालायच्या आहेत. 2 टेबलस्पून पावभाजी मसाला, पाव चमचा हळद आणि 1 छोटा चमचा रेग्युलर लाल तिखट घातलंय. तर तिखट बेतानीच घाला, तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्यानुसार घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आणि आता सगळं बुडापासून छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले या भाज्यांना कोट करून घ्यायचेत. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि 1-2 मिनिट असं हलवून घेतलं म्हणजे मसाले छान भाज्यांना लागतात. आता पाऊण कप मी इथे हिरवे मटार घेतले आहेत. तर हे फ्रोझन मटार आहेत. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून आता 2 ते 3 मिनिट या सगळ्या भाज्या मसाल्यासोबत परतून घेऊया. तर रंग किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकता. आत्ताच या भाज्या एकदम मस्त दिसत आहेत. सगळं छान हलवून घेतलं की आता यामध्ये पाणी घालूया. तर 1 ग्लास मी पाणी घातलंय आणि वर अगदी थोडंसं घातलेलं आहे. फार पण पाणी घालायचं नाही, कारण जास्त पाणी घातलं तर मग भाज्या फार गाळ शिजतात. आता छान मिक्स करून कुकरचं झाकण लावूया आणि मीडियम फ्लेमवर याच्या फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जास्त शिट्ट्याची याला गरज नाही, कारण भाज्या अगदी पटकन शिजतात. आता आपलं कुकर इथे झालेलं आहे. झाकण उघडून पाहूया. तर एकदम भाज्या छान शिजलेल्या आहेत. आता मॅशर घेऊन याला बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ब्लेंडर फिरून सुद्धा घेऊ शकता, म्हणजे अगदी पटकन पाहिजे तशा भाज्या बारीक होतात. तर आता 2 ते 3 वेळेस मी ब्लेंडर फिरून घेतलंय. फार बारीक करायची आपल्याला गरज नाही. थोडंसं जाडसर टेक्स्चर राहिलं म्हणजे भाजी एकदम खायला छान लागते. आता लगेच हे कुकर गॅसवर ठेवूया आणि फक्त 2 मिनिटच याला शिजवून घ्यायचं आहे. आणि शेवटी थोडंसं बटर घालूया आणि कोथिंबीर घालायची आहे. तर आपली झटपट पावभाजी तयार आहे. लगेच पावसुद्धा भाजून घेऊया. तर पावला मी मधून कट करून घेतलं आहे. खाली तव्याला बटर लावून घ्यायचं किंवा तूप लावलं तरी चालतं. असं थोडंसं मी याला आता दाबून भाजून घेते. थोडेसे असे दाबून भाजले की प्लेन होतात, म्हणजे चपटे होतात आणि मग भाजीसोबत व्यवस्थित लावून खाता येतात. तर आता इथे हे भाजून झालेले आहेत.
तर आज मी 2 प्रकारच्या पावचे पॅकेट्स आणले होते. हे जास्त भाजलेले जे पाव असतात त्याचं मला एकच पॅकेट मिळालं म्हणून मी हे दुसरं पॅक आणलं होतं. तर आता हे कट न करताच मी भाजून घेतलेत. तर आपली झटपट होणारी चटपटीत कुकरमधली पावभाजी तयार आहे. खायला खूप भारी लागते. तर अवश्य बनवा, खा आणि मला कळवा रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला पण अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.